हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार मसुराची डाळीची आमटी. त्यासाठी मी अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे. ती छान भिजू घातलेली आहे. त्याला 5-10 मिनिटे भिजू द्यायची आहे. एक कढई घेतलेली आहे. कढईत 3 पळ्या तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे. जिरे छान भाजले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिरलेला कांदा. कांद्याला बी छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी देखील कांदा किती छानपणे परतत आहे. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे, कांद्याला छान लालसर भाजू द्यायचा आहे. कांदा भाजला की त्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटोला बी छानपणे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान परतला की त्यात टाकायचं आहे खोबऱ्या लसूणची पेस्ट. त्यालाही छानपणे परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो छान भाजण्यासाठी मी त्यात टाकायचं आहे चमचा हळद टाकली की टोमॅटो छानपणे भाजतो, कांदा पण छानपणे भाजतो. तर ते छानपणे पाहू शकता की ते टोमॅटो छानपणे भाजलेलं आहे. त्यात टाकायचं आहे पुन्हा 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड. हे सगळे मसाले टाकून आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे. मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करायचं आहे. तर पाहू शकता पुन्हा किती छानपणे भाजलेले आहे सगळे पदार्थ मसाले. तर त्याच्यात पुन्हा टाकायचे आहे मसुराची डाळ टाकल्याच्यानंतर हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे गरम पाणी. तुम्ही गारवे टाकू शकता, मी गरम टाकलेलं आहे. गरम टाकल्याने काय चव छान अप्रतिम येते. पुन्हा टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ. पुन्हा टाकायचं आहे अर्धा मोठं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे सगळं ऑल मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर त्यात टाकायचं आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर. आणि ह्याला स्लो गॅसवर 5-10 मिनटे भाजीला शिजू द्यायचं आहे. भाजी छान शिजली, पाहू शकता आपल्या मसुराची डाळीची आमटी छानपणे तयार झालेली आहे. तर मी माझं ताट करत आहे इथे. तर या मंडळी जेवायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू मंडळी, बाय.